नमस्कार. मनातले बोल या तुम्हा सर्वांच्या लाडक्या पॉडकास्टमध्ये मी शर्वरी पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करते आहे. आपण आपल्या समाजात वावरणाऱ्या अनेक व्यक्तिविशेष पाहतो. त्यातले काही समाजाकरता, त्याच्या हिताकरता सतत कार्यरत असतात. काही तर याकरता एक दीपस्तंभच ठरावेत, सगळ्यांकरता आदर्श आणि प्रेरणा ठरावे असे असतात. आज आपल्या पॉडकास्टमध्ये असंच एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे. श्रीयुत मनोज वैद्य सर. नमस्कार. तुमचे खूप खूप स्वागत. थँक्यू, धन्यवाद. श्री मनोज वैद्य सर जे आहेत ते वैद्यकीय प्रतिनिधी आहेत आणि समाजकार्यात सक्रिय आहेत. शुभंकरोती संस्थेचे संस्थापक आहेत, संयोजक आहेत आणि गेली 25 वर्ष संस्कार वर्ग चालवत आहेत. तसेच 23 वर्षापासून सातत्याने किल्ले स्पर्धेचेही आयोजन करीत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी जयस्तुते फाउंडेशनतर्फे त्यांना शिवकार्य पुरस्कार मिळालेला आहे. बाल साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन आणि 3 पुस्तकांचे लेखन, प्रकाशन, कविता तसेच पत्रलेखन, स्तंभलेखन आणि विनोदी कथा या क्षेत्रामध्ये त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. आणि सध्या तरुण भारतमधील मनाच्या काड्या ह्या लोकप्रिय सदरातून ते सातत्याने वाचकांचे मनोरंजन करीत आहेत. वऱ्हाडी कवी, लेखक, संघ स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. चला तर मग त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा सुरू करूया. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला आज तुम्ही एक उद्बोधन करणार आहात, त्याकरता मी आधीच तुमचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद. बोला. सर, आपण बघतो की आपल्या बालपणापासूनच आपल्या या सगळ्या संस्कारांची मुहूर्तमेढ रोवली जाते आणि त्याच्यातूनच आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. कुटुंब हा तर आधारस्तंभ असतो आपल्या व्यक्तिमत्वाचा. तर मला तुमच्या बालपणाबद्दल आणि आमच्या श्रोत्यांनाही तुमच्या बालपणाबद्दल आणि तुमच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. आता माझं जे सदर सुरू आहे सध्या मनाच्या काड्या, हां. त्याच्यातल्या काड्या ह्या बालपणापासूनच माझ्याकडे होत्या. असं म्हणायला हरकत नाही. माझ्याकडे मी सगळं मित्रमंडळ गोळा करून आम्ही शारदा देवी बसवायचं आणि शारदा देवी बसवायचं त्याच्यामध्ये स्वतः मग काही ना काही मनोरंजनात्मक कार्यक्रम करायचं. काही स्पर्धा आम्ही विविध घेत होतो आणि शालेय शिक्षण जामदार प्राथमिक शाळा, मग सिपॅन्ड बेरार, मोहता सायन्समधून BSc झालो. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये होतो. डॉक्टरांशी संवाद साधणं म्हणजे बोलण्याचं कौशल्य हवंच. कदाचित लहानपणी शारदा देवी बसत असल्यामुळे शारदा देवीनी मला एक बोलण्याचं एक दिलं असावं वरदान असंच मला वाटतंय. त्याच्यामुळे त्या क्षेत्रामध्ये मात्र मी एक यशस्वी म्हणून राहिलोच म्हणजे. लेखन, समाजकार्य, त्याच्यानंतर संस्कार वर्ग हे सगळं सुरू करण्याची प्रेरणा तुम्हाला कुणी दिली? कुठून मिळाली प्रेरणा? त्याचं असं झालं की आमच्या घरापाशी हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिरामध्ये जागा खूप होती. मुलं रोज संध्याकाळी मग खेळायला सध्या जागा नाही मुलांना. मग रोज TV बघणे आणि कुठेतरी मग फिरणे. तशी कल्पना आली की एक संस्कार शिबिर जर संध्याकाळी मुलं एका ठिकाणी येऊन बसले, एक सुरुवात करावी या संकल्पनेतून शुभंकरोतीची सुरुवात झाली. आणि त्या हनुमान मंदिरामध्ये केवळ 6 मुलांच्या उपस्थितीमध्ये एक संस्कार शिबिर सुरू केलं. त्याच्यामध्ये मग हनुमान स्तोत्र, अथर्वशीर्ष, रामरक्षा, छोटे छोटे श्लोक आणि मग मुलांना ते संपल्यावर खाऊ द्यायचे. पहिल्या दिवशी 6 आले, दुसऱ्या दिवशी 6चे थोडेसे काही अजून वाढले. करता करता त्या आठवड्याभराच्या शिबिरामध्ये आमचे 15-20 मुलं होऊन गेले होते. बरोबर. दुसऱ्या वर्षी ती संख्या अजून डबल झाली आणि करता करता नंतर इतकं झालं की ते 1,200 मुलं त्या शिबिरामध्ये येऊन बसायचे. जागा भरायची. कित्येक लोक लांबून त्या शिबिरामध्ये यायचे. आणि मग हे बाल शिबिरातून साहजिकच मग सामाजिक कामं सुचतात. मग बाल शिबिर झालं, मग मुलांना स्वच्छतेची आवड सांगा. तेव्हा अनिलजी सोले हे महापौर होते. तेव्हा पिली नदी स्वच्छता अभियान होतं. नदी स्वच्छता अभियान म्हणता येईल आपण. एक पिली नदी स्वच्छ अभियानच्या अंतर्गत पूर्ण मुलांना आम्ही तिथे नेलं होतं. साखर कारखाना आम्ही मुलांना दाखवला. त्याच्यामुळे साहजिकच एकातून दुसरी गोष्ट घडत जाते. मग मुलांना पुन्हा कुठंतरी एक मातीशी टच व्हावं, ते कुठंतरी संस्कार कळावा. मग तो किल्ले स्पर्धा पण आलं आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक, मग शैक्षणिक आणि ह्या आध्यात्मिक ह्या सगळ्या आपोआपच घडत गेल्या. एकमेकांचा हात पकडून ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि या कार्यामध्ये तुम्हाला पालकांचा कसा काय? खूप चांगला प्रतिसाद पालकांचा. म्हणजे तुम्हाला सांगतो की आम्ही
शिबिर संपल्यावर प्रसाद वाटप करायचं. हम्म, हम्म, हम्म. तर इतक्या लोकांचा प्रसाद यायचा की आम्हालाच वाटताना मोठा म्हणजे नाकीनऊ यायचा आमच्या. किती मुलांच्या हातात मावायचा नाही, एका प्लेटमध्ये तेवढा प्रसाद यायचा नाही, इतका प्रसाद. शेवटी आम्ही मग काय ठरवलं की आम्ही ठरवलं की बा 15 दिवसाचा रोज कोण देणार, मग रोज फक्त दोघांनी प्रसाद द्यायचा. आम्ही मग बुकिंग करणं चालू केलं की 9 तारखेला तुम्ही द्या, 10 तारखेला तुम्ही द्या. बरं. त्यांनी मग एक मोजका प्रसाद येत गेला, मुलांनाही खाताना आनंद मिळत गेला. सांडणं बडणं ह्या सगळ्या गोष्टी थांबून नाही, गेल्या. थांबून गेल्या म्हणजे. आणि जे तुम्ही बाल साहित्य संमेलन हो याचं आयोजन केलं तुम्ही, याचा उद्देश काय होता? वा, साहित्य ही म्हणजे आपण असं म्हणता येईल की शैक्षणिक भाग वेगळा आहे, पण साहित्य हा तुमच्या मधला व्यक्तिमत्व विकासाचाच भाग आहे. मराठी साहित्याची विपुलता इतकी मोठी आहे आणि ती ह्या टी व्ही किंवा ह्या अशा माध्यमातून मुलांचं जे कमी होत आहे, साहित्य मुलांना माहीत नाही, तर हे साहित्य कळलं पाहिजे. कला ही कळली पाहिजे मुलांना. बरोबर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती साहित्य प्रकार होऊन गेलेले आहे, किती संत लोक होऊन गेले आहेत, त्यांचं काय साहित्य होतं, किती मोठे मोठे लेखक होऊन गेले आहेत, या सगळ्या गोष्टी मुलांना कळल्या पाहिजे. आणि त्यांच्या मुख्य म्हणजे त्यांचे अंतर्गत जे गुण असते ते समाजाला दिसले पाहिजे. या बरोबर. हेतूने ते आपण साहित्य संमेलन घेतलं. आणि 2 वर्ष मी ते साहित्य संमेलन घेतलं, मग कोरोना लागला, त्याच्यामुळे 3 वर्ष मग आम्ही घेऊ शकलो नाही. आणि एखादी चालत्या गोष्टीला खीळ बसली ती बसली. 3 वर्ष मला करायची माझी खूप खूप इच्छा होती, खूप प्रयत्न केला, पण नंतर काही 3ऱ्या वर्षी झालं नाही. पण 2 जे झाले, कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय केवळ नागरिकांच्या सहकार्याने आणि मुलांच्या सहकार्याने आणि काही माझे जे डोनर्स होते, जे मला सहकार्य करणारे, यांच्या प्रोत्साहनाने ते संस्कार शिबिर पार पडलं. परत एकदा बाल साहित्य संमेलनासारखा काही मानस आहे तुमचा मग आता? मानस तर आता सध्या तर नाही. सध्या आता आहेत काही संस्था मोठ्या घेणाऱ्या, त्याच्यामुळे सध्या ते जरा स्टॉप करूया. मग या बाल साहित्य संमेलनामध्ये छोटे जे बालकलाकार असतात ते पण कविता वगैरे लिहितात, लेख वगैरे लिहितात? हो, अच्छा. ते चांगले वक्ता आहेत. हां. याच्यातले काही मुलं तर वक्ता आहेत चांगले. अरे वा. काही मुलं तर आज आम्ही छोटे छोटे होते, किल्ले बनवायला अगदी मातीतून 2 विटा ते ठेवायचे. आज मोठे मोठे किल्ले बनवणारे ते मुलं आहेत. अरे बापरे. चांगलं चांगलं साहित्य लिहिणारे आहे. मुलं घडले आहे याच्यामधून, पुष्कळ मुलं आणि आपल्याला अपेक्षा तीच होती की मुलांनी घडलं पाहिजे याच्यातून. 10-15% जरी मुलं याच्यातून चांगल्या याच्यात गेलं ना, तरी आपण पुष्कळ काही गोष्टी केल्या आहे, असं ते होईल. वाचनाची आवड निर्माण केली. बरोबर आहे. 3000 पुस्तकं मी लोकांच्या सहकार्याने जमवले. बरेचदा काय होतं की मुलांसाठी पुस्तकं घेतात, मुलं मोठे झाल्यावर मग मुंबई पुणे इकडे नोकरीला लागतात किंवा लग्न होते, ते पुस्तकं पडले राहतात. बरोबर. मग घरचे लोक काय करतात, त्याला रद्दीमध्ये विकतात. मग मी आवाहन केलं होतं लोकांना की रद्दीत न विकता ते आम्हाला डोनेट करा. बरोबर आहे. अनेक लोकांनी आम्हाला ते डोनेट केले. त्यातून चांगले जे पुस्तक होते ते मी मग सगळे मुलांना वाचनासाठी उपलब्ध केले. मुलांची वाचनाची आवड वाढलीच नक्की. बरोबर आहे. आणि मला वाटतं तुम्ही त्यातूनच ती किल्ले स्पर्धा त्याचं पण आयोजन केलं की त्याच्यातून मुलांना ऐतिहासिक हो, नक्कीच. आपले शौर्याची मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. शिवाजी महाराज आपले आराध्य म्हणजे आराध्य. शौर्याचं एक मूर्तिमंत ते उदाहरणच आहे. शिवाजी महाराजांशिवाय महाराष्ट्र नाही, आहे की नाही? मग शिवाजी महाराजांनी इतके किल्ले केले, किती किल्ल्यांचे नावं पोरांना मग माहीत आहे की नाही? बरोबर आहे. त्याच्यानी बरं सगळं आता इंग्लिश मीडियम मधला अभ्यास झालाय. हां. मग त्याच्यामध्ये त्या किल्ल्याची जी महनीयता आहे ती ती मराठीतून कळली पाहिजे ना. आपल्याला आपल्या मातृभाषेतून अधिक चांगलं समजते, जे इंग्लिशमधून कळणार नाही. मग ते कळलं पाहिजे म्हणून ही किल्ल्याची स्पर्धा, जेणेकरून शिवाजी कुठंतरी वाचतील, महाराजांचं कुठंतरी चरित्र ते वाचतील, एखाद्या किल्ल्याचा अभ्यास करतील, या हेतूने ती स्पर्धा आपण सुरू केली होती तेव्हा. अगदी छोटीशी स्पर्धा छोट्या मुलांनी करावी, अपेक्षा फक्त तितकीच होती, पण वाढता वाढता वाढली. आणि किती 23 वर्षापासून सातत्याने करत आहात ना? 23 वर्ष झालं मागचं. मागचं 23 वर्ष झालेलं हां. आहे. हे खूपच वर्ष छान. 24 वर राहील आता. आणखीन म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आणखीन इतिहासाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल मुलांना आणखीन माहिती व्हावी? सोशल मीडिया तर आहे, शाळा पण आहे, शिक्षकही आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन थोडंसं बाहेर जाऊन काय झाले करता पाहिजे. येईल? कसं राहते, एखादा एसे सांगतात की जिजामाता याच्यावर एसे लिहून आणा, तर मुलं काय करतात, ते गुगल ओपन करतात, त्याच्यामध्ये जिजामातेची माहिती आहे तीच ॲज इट इज ते लिहून हां, हां. आणतात. बरोबर. त्याच्यापेक्षा जर 2-3 प्रकारचे पुस्तकं पोरांनी वाचले, तर प्रत्येक पुस्तकातून काहीतरी वेगवेगळेपणा असतो. असतोच. त्याच्यामध्ये त्यांची अतिरिक्त काहीतरी चरित्राची माहिती त्याच्यामध्ये असते. बरोबर तर आहे. ती मुलांनी वाचली पाहिजे आणि त्याला आपल्या संकलनामध्ये, आपल्या निबंधामध्ये त्यांनी टाकलं पाहिजे.
आलं पाहिजे. म्हणजे शेवटी वाचनाशिवाय पर्याय नाही. तुम्ही जेवढं वाचाल ना, वाचाल तर वाचाल असं म्हटलं आहे ना, तोच भाग आहे त्याच्यामध्ये. बरोबर तुम्ही आहे. वाचन केलं तुम्हाला ज्ञान मिळते. शेवटी कम्युनिकेशन मध्ये तुमचं हे जे ज्ञान दिसून येतं ना, हे वाचनाच्याच माध्यमातून आलेलं असतं. अगदी बरोबर आहे. पण आजकाल मुलांची वाचनाचीच आवड नाहीशी झालेली आहे. ती जोपासली पाहिजे आता. सगळं त्यांना व्हिज्युअलाइज दिसतं ना, कारण डोळ्यासमोर मग सगळं काय. दिसतं, YouTubeवर दिसतं, हम्म. आणखीनही बऱ्याच गोष्टी आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे वाचनालयांची संख्या जर वाढली, तर कदाचित त्यांची वाचनाची आवड वाढेल आहे, की तसं वातावरण घरातूनच निर्माण आता करायला कसं हवं? झालंय, माझ्या लहानपणी मला आठवतंय की 10 रुपयाचं आमचं पुस्तक मिळायचं. आम्ही 10 पैशाचं, 10 रुपये नाही, हं. 10 पैशाचं पुस्तक मिळायचं. हो. गोपाल वाचनालय नावाचं आमच्या घरापाशी एक उघडलं होतं. मग आम्ही 10 पैसे द्यायचं, एक पुस्तक वाचायला आणायचं. ते पुस्तक एका तासामध्ये वाचून काढलं की पुन्हा द्यायचं, पुन्हा 10 पैसे दुसरं आणायचं. कधी कधी घरचे म्हणायचे की एक दिवसाआड पुस्तक घे, 10 पैसे. 10 पैसे मोठी त्यावेळी अमाऊंट खूप होती त्यावेळी. होते. 10 पैसे म्हणजे आता 1-2 रुपया समजून चला अशा बरोबर. हिशोबाने हां, द्यायचं. हां, हां. पण ते आणायचं कारण ती कळकळ होती. दुसरं काही साधन नव्हतं ना तेव्हा. बरोबर आहे. पण आता मुलांना ती वाचन नाही. आता लायब्ररीमध्ये आपण बघतो अभ्यास करणारे असतात किंवा पेपर वाचणारे येऊन बसतात. तिथे मुलं कुठे अभ्यासाला जातात किंवा पुस्तकं वाचायला जातात. खरी गोष्ट हे आहे. आमच्या लहानपणी चंपक, चांदोबा, किशोर हे मासिक आमच्या घरी पडले राहायचे. अगदी 1 तारीख झाली तो पेपरवाला बरोबर टाकायचा. सांगितलंच होतं त्याला हे 3 मासिक पाहिजे म्हणून. पण आता कुठे येते लहान मुलांचे मासिक कुठं दिसतात तुम्हाला? नाही दिसत. तर हे थोडंसं पालकांनी याच्याकडे लक्ष देण्याची फार फार गरज आहे असं मला वाटतंय. कारण वाचनाशिवाय पर्याय नाही. पालकांनी स्वतः जर वाचनाची आवड जोपासली तर मग मुलांना वाचनाची करेक्ट. पालक वाचताना दिसल्यावर पालक सांगू शकतात ना, की अरे या पुस्तकामध्ये ही गोष्ट चांगली आहे, ही तू वाच बरं. मी माझ्या मुलांना सांगतो की पेपरमध्ये एखादी वृत्तपत्रामध्ये एखादी काही गोष्ट चांगली आली जी प्रेरणा लायक आहे, मग मी त्यांना सांगतो की ही गोष्ट तुम्हाला दिवसभरात वाचून ठेवायची आहे. मी संध्याकाळी विचारणार तुम्हाला. मी संध्याकाळी त्यांना विचारतो की वाचली का, काय दिलंय त्याच्यामध्ये, तुम्हाला काय समजलंय त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. मग आपण थोडंसं त्यांना समजावून सांगायचं. आता हे सगळे मुलं छोटे होईपर्यंत मी करत होतो. आता हे मोठे झाले, आता कुठे आपल्या हातामध्ये असतात. खरी गोष्ट आहे ही. आणि मग जसं तुम्हाला लहानपणापासून वाचनाची आवड होती, तर त्याच्यातूनच मग लेखनाची पण आवड निर्माण झाली. हो, लिखाणाची आवड अशी निर्माण झाली तर त्याचं एक एक आहे. वृत्तपत्रामध्ये कसं लेखन झालं. माननीय शरदजी पवार तेव्हा मुख्यमंत्री होते आणि तेव्हा आपल्या नागपूरला एम्प्लॉयमेंट कार्ड राहायचं. हो, बेरोजगार असेल तर बेरोजगार भत्ता ते एम्प्लॉयमेंट कार्ड द्यायचं. त्याच्यात 200 रुपये वगैरे काहीतरी मिळायचे. तर मी तेव्हा एक पत्र टाकलं होतं, काय शरदराव चेष्टा करता. त्यांना असं मी म्हटलं होतं, आम्हाला 1200 रुपये महिना तुम्ही द्या, आम्ही हे कार्ड गीड मागणार नाही, नोकरी तर बिलकुल मागणार नाही, आमचं 1200 रुपयामध्ये होऊन जाईल. तेव्हा 1200 रुपये म्हणजे आजचे 12,000 समजून चला. काय असं ते पत्र मी तेव्हा टाकलं होतं आणि तरुण भारतामध्ये छान चौकानामध्ये ते पत्र आलं होतं. मला मग शेजाऱ्यांनी सांगितलं की अरे तुझं पत्र आलं आहे. ही शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट सांगताय मी तेव्हा. बापरे. तर मग तेव्हापासून मग मला कळलं की नाही बा, मी काही लिहिलं तर येतं. मग मी टाकत गेलो पत्र. पण तेव्हा संकलन करून ठेवावं हे सुचलं नाही. त्याच्यामुळे ते पहिलं पत्र हेडिंग माहीत आहे, पण ते पहिलं पत्र माझ्याजवळ नाही. म्हणजे ते पत्रलेखन जे होतं तुमचं, ते तुमचा तो सगळ्यात पहिला लेख तुमचा. पत्रलेखनातून माझे लेखन कार्य सुरू झालं असं समजा. आणि मग विनोदी कथा लेखन. पत्रलेखनातून विनोदी हा एक थाट पहिलेपासून होता. अच्छा. तर त्याच्यामुळे एक मला नकला वगैरे करण्याची पण सवय होती. तर आमच्या घरी जी शारदा देवी, मी तुम्हाला सांगितलं की शारदा देवी बसायची, त्याच्यामध्ये कार्यक्रम काय द्यायचे तर आम्हीच काही ना काही प्रेझेंटेशन देत होतो. मग त्याच्यामध्ये नक्कल वगैरे करण्याचं काम माझं होतं. मग मी काहीतरी जोक्स, काहीतरी नक्कल, कोणाची तरी ऍक्टिंग असं करून मग मी तिथे तो कार्यक्रम आपला करायचं. आणि देवाच्या कृपेने काही शब्द सामर्थ्य असावं कदाचित. त्याच्यामुळे काही कोट्या, काही टिप्पणी केल्या, त्या विनोदी राहायच्या. तर पोरं हसायचे, बाकीचे मित्र हसायचे. त्याच्यातून हे सुचत गेलं, लिहत गेलो, घडत गेलं. तुमचे 3 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. त्या 3 पुस्तकांबद्दल आणि त्याच्या प्रेरणेच्या म्हणजे कोणी तुम्हाला प्रेरणा दिली त्याच्याबद्दल? बघा, लिखाणाची आवड होती. माझा वाढदिवस होता तेव्हा माझ्या मिसेसनी मला एक चारोळी संग्रह आणून दिला. तो चारोळी संग्रह तसा तर सुमार होता, काही खूप चांगला म्हणून नव्हता. पण त्या चारोळ्या वाचल्यावर मला असं वाटलं की अशासारखं तर मी पण करू शकतो. आणि मग मी एका तासामध्ये 90 चारोळ्या लिहिल्या. अच्छा. त्या एक दोघांना वाचायला दिल्या की ह्या कशा वाटतात. बरं. त्याच्यातल्या मग पुन्हा 10-20 लिहिल्या अजून जास्तीच्या. म्हणजे त्या 120 चारोळ्यापर्यंत पोहोचल्या.
आणि मग त्याच्यातले काही छाटून काही चांगल्या हे करून चांगल्या लोकांचं मत घेऊन एक हम्म. 90 चारोळीचं पुस्तक मी पहिलं तयार केलं. त्याला नाव दिलं होतं अंतरंग. अच्छा. आणि माझ्या नशिबाने संत कवी कमलासुत चंद्रशेखर वराड पांडे चंद्रशेखर वराड महाराज पांडे. यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं भोसलावे शाळेमध्ये. अरे वा, आणि छान. खूप चांगला आशीर्वाद मला वराड पांडे गुरुजींनी दिलाच असं मी समजतो. कारण लोकांना खूप आवडलं ते. 500 प्रतीच मी त्याच्या तयार केल्या होत्या, पण माझ्याकडे फक्त एकच प्रत शिल्लक आहे, ती मी ठेवली आहे जपून सदाची अच्छा, अच्छा, म्हणून. अच्छा. आणखीन दुसरं पुस्तक माझं होतं सहज सुचलं म्हणून. हा, हा, हा. त्याच्यातल्या काही विनोदी कथा मी संकलन करून त्या केल्या होत्या, पण त्या तेवढं प्रकाशनामध्ये वगैरे मी काही खूप आणल्या नव्हत्या. तेवढं म्हणजे मला कळतही नव्हतं हे कसं केलं पाहिजे, कुठपर्यंत गेलं पाहिजे. मी स्वतःहूनच ते आपला तयार करून छापून आपलं ठेवलं होतं. पण मात्र तिसरं पुस्तक माझं जे झालं वैद्याचे काव्यकर्म, त्याचं पण एक मजेशीर त्याची हे आहे की व्हॉट्सॲपवर मी टाकायचं माझ्या विनोदी कविता. मग त्या वऱ्हाडी भाषेतही राहायच्या किंवा आपल्या साध्या शुद्ध भाषेतही त्या राहायच्या. पण एक रेग्युलर जे घटना असतात त्या घटनावर त्या लिहिलेल्या राहायच्या किंवा सण वार असतात त्याच्यावर त्या लिहिलेल्या राहायच्या. बरोबर. आणि त्या लोकांना आवडायच्या. हा, आणि हा. नुसत्या आवडायच्या नाही तर मलाच माझ्या नावा ज्या कविता होत्या खालती माझं नाव खोडून दुसऱ्याचं नाव टाकून त्या मलाच मला आलेल्या आहेत. हा असं अरे पण वा. झालेलं आहे. मग शेवटी असं करताना महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपादजी अपराजित मला म्हणाले की अरे मनोज इतकं चांगलं आहे तुझ्या इकडे तिकडे जातात ह्या कविता, ते संकलन करून एक पुस्तक का नाही काढत. म्हटलं श्रीपादजी पुस्तक काढायला खूप पैसा लागतो, माझं वाचणार कोण, घेणार कोण, काय करायचं म्हटलं इतकं. पण ते खूप मागे लागले, नाही तू काही कर म्हणे, एक पुस्तक काढ. त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं त्या माध्यमातून. आणि मग मी ठरवलं की ठीक आहे बा, आता इतक्या कविता झाल्या ते कुठेतरी संकलनाचं पाहिजे, आपल्याजवळ पाहिजे आपल्या कविता. म्हणून मग मी त्या कविता केल्या. आता मी वैद्यकीय प्रतिनिधी, आमचे सगळे माझे कॉल्स हे आयुर्वेदिक डॉक्टर त्यांचं पंचकर्म राहतं. हा. मी कवी, मग मी म्हटलं बा माझं काव्यकर्म आहे म्हणून मग वैद्याचे काव्यकर्म असं त्याला नाव दिलं. आणि जवळपास 100च्या वर कविता, 101 वगैरे कविता त्याच्यामध्ये त्या मग मी घेतल्या. आणि खूप छान कार्यक्रम झाला तो. आणि पुष्कळ चाललं पुस्तक ते, म्हणजे लोकांनी घेतलं पण. अनेक लोकांना मी प्रेझेंट दिलं. साहित्य संमेलनापासून सगळीकडे ते वितरण केले पुस्तकं. अरे वा, मस्त. सध्याच्या मनाच्या काड्या हे जे तुमचं सदर आहे याची कल्पना कशी काय सुचली? तरुण भारतनी एक पुरवणी काढली, म्हणजे त्यांचं शताब्दी वर्षानिमित्त त्यांनी महिलांसाठी पुरवणी, एक साहित्य पुरवणी, एक धर्म अध्यात्म म्हणून पुरवणी, एक कृषीविषयक पुरवणी, अशा त्या काढल्या. त्याच्यामध्ये साहित्य पुरवणीमध्ये मी 1, 2 आणि 3 अशा 3 विनोदी कथा टाकल्या. तर त्यांच्या संयोजक आहे संजयजी रामगिरवार म्हणून, त्यांचाच मला मेसेज आला की बा याला आपल्याला सदर म्हणून ठेवायचं आहे, तर तुम्ही या सदरला काय नाव द्याल. त्यांना मी 2-3 नावं दिले, शुकशुक मन्या, मन्याच्या काड्या वगैरे असे. त्याच्यातलं त्यांनी मन्याच्या काड्या त्यांनी सिलेक्ट केलं आहे. मी 2-3 नावं त्यांना दिले होते, सुचवले होते. तर त्यांनी ते मन्याच्या काड्या म्हणून घेतल्या. त्या काड्या मात्र चांगल्या जमून राहिल्या आहेत. वास्तविक जीवनातले जे उदाहरणं आहेत ते तुम्ही खूप असे विनोदीपणे पण मार्मिकपणे तुम्ही दाखवून देता बिलकुल त्याच्यामध्ये. बिलकुल. मग असं करत असताना तुम्हाला बरीच काळजी पण घ्यावी लागत असेल. काळजी अशी घ्यायची बघा, विनोदी लेखन मध्ये मर्म असावा है ना, ते नर्म विनोदी असावं. कोणाचा धर्म आणि कोणाचं अंतर्गत मर्म हे दुखावू नये याची बरोबर. काळजी घेण्याचं आपलं काम असतं. मेसेज गेला पाहिजे, विनोदही निर्मिती झाली पाहिजे, पण कोणावर खूप अगदी खालच्या दर्जाची टीका किंवा अगदी काहीतरी ते आपल्यावर एकदम चालून येतील असं काही करता कामा नये. विनोद निर्मिती करायची. त्याच्यामध्ये विषय सुचतात, कठीण बरोबर काम आहे आहे. विनोद निर्मिती करणं, हां. पण सुचते, लिहितो. हो, कारण विनोद करणं ही वेगळी गोष्ट. विनोद शब्दात मांडणं खूप कठीण काम खूप आहे. कठीण काम आहे ते. विनोद क्लिक होणं कठीण आहे. हां. आणि विनोद हा काय तुम्हाला समाजातूनच विनोद मिळतो, हा काही तुम्हाला वेगळा आणावा लागत नाही. म्हणजे मी आता ठरवलं की चला मी एक छान विनोदी कथा लिहितो, कागद घेतला, पेन घेतला आणि बसलो, काय विनोद करू, काय विनोद करू. बिलकुल विनोदी कथा लिहिता येत नाही. नाही, नाही, नाही. शक्यच नाही आहे असं. त्याच्यामुळे तुम्ही समाजामध्ये ज्या गोष्टी बघतात त्याला तुम्ही तुमच्या विनोदामध्ये जर आणलं तरच तो विनोद तयार होतो. बरोबर आहे. आणि तुम्ही वऱ्हाडी भाषेतून लिहिता. अत्यंत आवडती भाषा. विनोद हा वऱ्हाडी भाषेतून निर्मिती अधिक चांगली वाटते, आहे की नाही. म्हणजे कसा आहे तू असं म्हटल्यापेक्षा आपण कसा आहे बे तू असं म्हटलं तर समोरचा एकदम थोडासा फरक पडतो त्याने. आणि मुख्य म्हणजे काय झालं की माझं लहानपण हे पाटणसावंगी या आजोळी, बऱ्याच म्हणजे सुट्ट्या लागल्या की आम्ही आजोबांकडेच धाव घ्यायचो.
त्यांच्याकडे शेती, ते गावातली माणसं, ते गावातली मुलं, त्यांची ती भाषा, त्यांच्यासोबत शेतात जाणं, त्यांच्यासोबत बोलणं आणि या सगळ्या ह्याच्यातून माझ्या मनावर ते शब्द पुष्कळ मला त्याच्यातले शब्द यायला लागले होते. आणि मग जेव्हा मी लिहायला लागलो तर हळूहळू त्या शब्दाचा वापर मी सुरू केला. आता खूप चांगले जमतात, विनोदी, आणि ते लोकांना आवडतात वऱ्हाडी भाषेमधले. चांगलं आहे. चालू आहे. तर मराठी साहित्य हे पुढे नेण्याकरता प्रत्येक लेखकांची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे. हो. तर तुम्हाला काय वाटतं, लेखक कसे असायला हवेत? आपल्या इथे लेखकांची कमी नाही, लेखक भरपूर आहे. हं, हुशार, विद्वान अनेक लोक समाजामध्ये आहे बरोबर. आणि ही प्रक्रिया कधीच बंद होणारी नाही, आहे ना. कारण की कसं आहे की एक गेला तर दुसरा येणारच आहे. अगदी बरोबर. महाराष्ट्राला एक चांगलं वैभवच आहे ते मिळालेलं. हं, कोणीतरी तयार होतातच, त्याच्यामुळे चिंता करायची खूप गरज नाही. नवीन नवीन लेखक तयार होणार आहे आणि जुने तर लेखक आपले प्रेरणास्थान अनेक लोक आहे. विदर्भात किती लेखक आहेत आणि खरंच. सगळे प्रेरणादायी, सगळे म्हणजे आदरयुक्त सगळे असे लेखक आहे. फार मोठे मोठे लेखक आहे. आपण त्या मानाने कुठे नाही त्या लोकांच्या तुलनेमध्ये. खरं म्हणजे आहे, वैभव आहेच. निश्चित न बंद पडणारी ही प्रक्रिया आहे, कधीच बंद पडणार नाही. साहित्य निर्मिती होणारच, नवीन नवीन साहित्य येणारच. आणि नवीन पिढीतले पण नवीन नक्कीच. लेखक घडणार. कितीही इंजिनियर, डॉक्टर झाले, आजही आपण बघतो डॉक्टर लोक गाणं म्हणतात, डॉक्टर लोकांचे लेख येतात, डॉक्टर लोकांची पुस्तकं येतात, बरोबर. आहे की नाही. कारण शेवटी हे मनातून असतं ना. लिखाण कार्य हे तुम्हाला अंतर्गत प्रेरणेतूनच हां. निर्माण झालेलं असतं. डॉक्टरी जरी तुम्ही असेल तरी मग डॉक्टरांनी लिहू नये असं नाहीच ना, इंजिनियरनी करूच नये असं नाही ना. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला हे प्रत्येक कलेमध्ये मोठ्या मोठ्या ठिकाणी काम केलेले लोक आपल्याला मिळतील. त्याच्यामुळे खूप चिंता करायची गरज नाही. साहित्य विपुल होणारच, राहणारच. आताची तरुण पिढी जी आहे ती खूप स्मार्ट पिढी आहे. आताच्या तरुण पिढीकडे पाहताना तुम्हाला कोणतं आशादायी असं दृश्य दिसतं? तुम्हाला काय अपेक्षा आहेत आताच्या पिढीकडनं? नॉलेज हं, नॉलेज खूप घेण्याची त्यांची म्हणजे अहमिकाच लागलेली असते. खूप ग्रास्पिंग पॉवर आहे मुलांमध्ये, जे म्हणजे अगदी खूप प्लसमध्ये सगळे लोक आहे. हं, हं. नॉलेज कुठून मला मिळेल, किती जास्ती मिळेल, याच्यामध्येच मुलं आहे. म्हणजे जसं 5वीचं आपल्याला 5व्या वर्गात जे नॉलेज होतं ते या दुसऱ्या तिसऱ्या वर्गातल्या मुलांनाच आज ते नॉलेज तितकं आहे. इतके ते नॉलेजेबल आहे आणि खूपच आहे. भारताजवळ तर प्रतिभेची काहीही कमी नाही. मी सांगतो, मुलं हुशार आहे आणि साहित्य आणि संस्कृती जपणारे पण मुलं आहेत. आपण अगदी त्यांना याच्यात म्हणूच शकत नाही की मुलं वाहवात चालले वगैरे वगैरे. हां, आहेत. काही मुलं नक्कीच आहे. काही लोकांच्या, आणि शेवटी प्रत्येक ठिकाणी सगळंच काही नसते. काही लोकच काही गोष्टी करतात, काही लोकांच्याच माध्यमातून सगळंच राहते, नाही का. आज भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे, पण मंत्रिमंडळ तर 50-60 लोकांचं आहे ना, ते चालवत आहे ना. म्हणजे 50-60 लोक देश चालू शकतात, तशासारखी ही स्थिती आहे, नाही का. 10, 15, 20% जरी लोक सांस्कृतिक, साहित्यिक याच्यामध्ये रुची दाखवणारे मिळाले, साहित्याला तेच समोर नेणारे आहे, साहित्य असं मला तरुण वाटतं. जाणार अगदी. असं आहे. बरोबर आहे. तुम्ही समाजकार्य पण करता हं. आणि मग समाजकार्य जेव्हापासून तुम्ही करत आहात तेव्हापासून ते आतापर्यंत तुम्हाला एखादा असा अनुभव आला असेल की जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही. असा एखादा अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगा. अनेक अनुभव असतात. समाजकार्य म्हणजे मी वृत्तपत्रामध्ये मी पत्रलेखन करतो. म्हणजे ज्या काही सामाजिक समस्या दिसतात हं, हं. त्या समस्या मी पेपरमधून मांडतो हं. आणि त्या समस्याचं निराकरण झालं की साहजिकच त्या भागातले किंवा त्या विषयाशी संबंधित लोक आनंदून जातात खरी गोष्ट. त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि मग काही लोक प्रत्यक्ष भेटणे किंवा काही लोकांचे जेव्हा फोन येतात की अरे, जसं एखाद्या ठिकाणी खूप सारा कचरा पडला आहे, 10 दिवस झाले काहीच कोणी बघत नाही आहे, त्याची आपण कंप्लेंट केली, कोणी दखल घेत नाही. मग मी त्याचा हे पेपरमध्ये मी दिलं तर त्याची लगेच दखल घेतल्या जातं, लगेच कोणतरी येतो तो उचलला जातो. तर त्या परिसरातल्या लोकांच्या लक्षात येते की अरे, यांनी पत्र लिहिलं होतं, याच्या माध्यमातून हा आहे. तर ते लोक मग लक्षात ठेवतात आणि मग सांगतात, अरे तिथे असं आहे, तिथे तसं आहे, असं आहे. आणि काही गोष्टी मला दिसल्या तर मी सुद्धा मग स्वतःहून लिहत असतो ते, आणि दखल घेतल्या जाते. हं, ही हं. पण एक चांगली गोष्ट. म्हणजे असंच नाही की पत्र लिहिले आहे आपण, प्रत्येक पत्राची सरकार दरबारी दखल घेतल्या जाते. कमी जास्ती होत असते त्याच्यामध्ये, लगेच तुमचं कार्य होणार नाही, पण दखल मात्र घेतात, एवढं नक्की सांगतो. म्हणून लोक तुमच्याकडे येतात हा, मागण्या म्हणजे करतात. असे अनेक पत्रलेखक आहेत जे जागरूक नागरिक म्हणून काम करतात. असे अनेक पत्रलेखक आहेत, त्यांच्यातलाच मी एक आहो, काय की नाही. पण लोक येतात, प्रत्येकांना एखादी गोष्ट शब्दबद्ध करता येत नाही. मग ते आपल्याला म्हणतात की बा इथे अशी गोष्ट झाली आहे, थोडंसं तू लिहून घे.
मग आपण शब्दबद्ध, आपल्याला जर ती कला असेल तर आपण ते शब्दबद्ध करून त्यांच्या समस्या जर मांडायच्या, सॉल्युशन त्याच्यावर निघालं तर आनंदच आहे. शेवटी हम्म. समाजासाठीच आहे आपलं लिखाण, आहे हम्म. लोकांसाठीच आहे जे आहे ते. आणि तुम्ही स्वयंसेवक पण आहात, तर संघ मग कार्यालयाजवळ राहतो, हा. लहानपणापासून संघ पाहतो, त्याच्यामुळे बरोबर आहे. स्वयंसेवक आहोच, विशेष नाही. तर त्यामुळे तुम्हाला काय मदत झाली, तुमच्या व्यक्तिमत्वाला काय विशेष मदत झाली आहे त्याच्याकरता? नक्कीच काही गोष्टी म्हणजे कसं आहे की लहानपणी खरंच संघामध्ये मुलांना पाठवलं पाहिजे, याच्यासाठी की एक ज्याला काय म्हणतो, एक व्यवस्था कशी लागली पाहिजे याची एक सवय तुम्हाला लागते. मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ना, जे MBA करून येत नाही ते तुम्हाला प्रॅक्टिकली तिथे येतात. म्हणजे अगदी एखादा कार्यक्रम असेल तर चप्पल एका रांगेत लागल्या पाहिजे इथपासून ती सुरुवात. तर कामाचं वाटप, यांनी हे करायचं, त्यांनी ते करायचं, आणि त्यांनी प्रामाणिकपणे करायचं. त्याच्यामुळे कुठेच 1000 जरी लोक असले तरी तुम्हाला संघामध्ये कुठेच असं दिसणार नाही की तारांबळ उडालेली आहे, आता कसं करू, सतरंजाच नाही टाकल्या, तर कुठे माईकच नाही लागला, असं कधीही होत नाही. कारण प्रत्येक जण आपापलं कार्य, जे नियोजन त्यांना दिलं असते त्या नियोजनबद्ध पद्धतीने काम होतात. आणि ही सवय जर आपण घरी आपल्या मुलांना दिली तर खूप चांगलं. अनेक घरामध्ये तुम्ही बघा, सुरुवात फक्त चप्पल एका रांगेत लावण्यापासून केली पाहिजे. प्रत्येक घरातल्या मुलांना आपण सांगितलं पाहिजे, अरे अशा चपला एका रांगेत ठेव, दप्तर आला शाळेतून दप्तर फेकलं नो, दप्तर आपल्या एका जागी ठेव, कपडे काढले त्याची पहिले घडी कर, त्याला जागेवर ठेव. हे आपण त्यांच्याकडनं करून घेतलं तर त्यांना ती तशी सवय लागते. आणि वेळेवर धावपळ होत नाही. मग मुलांचं असं होतं ना, पेन दिसत नाही, कंपास दिसत नाही, बॉटल दिसत नाही, डबा दिसत नाही, तिकडे व्हॅन आली राहते, त्यांची ती धावपळ, मग चिडचिड, आईला त्रागा, मग 2 धपाटेका पडतात, सगळ्या गोष्टी होतात ना. याच्यापासून ही जर सवय लागली तर ती संघातून खूप चांगली ह्या सवयी मिळतात. ही तर अगदी खरी गोष्ट आहे की जर ऑर्गनाइज नसाल तुम्ही तर मग तारांबळ उडणारच आहे तुमची. MBA नावाची डिग्री आहे, पण मुळात MBA काय आहे? MBA हेच आहे, तुम्ही मॅनेज करू शकले पाहिजे सगळ्या गोष्टी, त्यालाच MBA म्हणतात, दुसरं काय तेच नाही आहे. का? सध्या तर म्हणजे आता सामाजिक स्थिती आपली अशी आहे की समस्या खूप आहेत, अनेक हो, समस्या आहेत. हो. पण त्यातल्या त्यात तुम्हाला अशी कोणती सगळ्यात मोठी समस्या वाटते की जी खरंच चिंता करण्याजोगी आहे आताच्या क्षणाला? कसं आहे की एक गोष्ट मुलांनी डोळसपणे काही गोष्टी बघितल्या पाहिजे असं मला वाटते. बरोबर. कुठे वाहवत जाण्याची गरज नाही. त्याच्यातली सत्यता पडताळूनच मग त्या गोष्टीकडे गेलं पाहिजे. मग तुम्ही आजकाल ते ऑनलाईन याच्यामध्ये फसतात, त्या लव्ह जिहादमध्ये फसतात, आहे ना, आर्थिक घोटाळ्यामध्ये आपण फसतो. तर याच्यापासून वाचायचं असेल तर जागरूकच राहणं गरजेचं आहे तुम्हाला. ही गोष्ट धावत्या स्पर्धेच्या लाईफमध्ये वेळ जरी नसला तरी ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवली पाहिजे. मला जीवनामध्ये फुकट काहीही मिळणार नाही, इतका जरी फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला तरी पण या गोष्टीपासून पुष्कळ सोल्युशन मिळतं. तुम्हाला कोण एखादं फोन करतो, तुम्हाला 5 लाखाची हे लागली आहे, लॉटरी लागली आहे, कुठचे आले बाबा 5 लाख रुपये, नाही देत ना मला कोणी 5 लाख रुपये. प्रलोभनात त्याच्यामुळे फसतात लोकं. प्रलोभन, या प्रलोभनामध्ये बिलकुल पडू नये. मुलं थोडेसे, मला असं वाटतं यंग पिढी पटकन श्रीमंत होण्याच्या नादात काही चुका करून जातात. त्या चुका त्यांनी करू नये, कारण एकदा चूक केली तर जीवनभर पुरते ती, त्यातून निघत नाही असं मला वाटतं. आयुष्यभर तेच ते चालू राहतं त्यांचं. एक छोटासा रॅपिड फायर घेते मी. आहे का झटपट फायर आहे का? प्रश्नांची अरे उत्तर. बापरे! म्हणजे आता हे मनातले बोल राहणार आहे हा? अगदी खरे खरे तुमच्या मनातले जे आहेत तेच खरं बोल बोलायचं, मी राहणार आहे खोटं बोलत अगदी. नाही. तुम्ही गीता ठेवायला पाहिजे सोबत. बोला. तुमचे आवडते लेखक, दमा मिरासदार, तुमचं आवडतं पुस्तक, व्यक्ती आणि वल्ली, आवडता किल्ला, सिंहगड. एका शब्दात स्वतःला काय सांगाल? मोडेल पण वाकणार नाही, अरे म्हणजे बापरे. वाकेल पण मोडणार नाही. काय म्हणतात ते? मोडेल पण वाकणार मोडेल नाही. पण वाकणार नाही. हा. तुम्हाला काय जास्ती करायला आवडेल, लेखन की समाजकार्य? लेखन. वऱ्हाडी भाषा की शुद्ध मराठी? वऱ्हाडीच भाषा. आजकाल अनेक नवीन जे विनोदी लेखक हो घातलेले आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल या पॉडकास्टच्या द्वारे? विनोदी लेखक विनोद निर्मिती करताना आपल्याला, मी तेच म्हटलं ना मगाशी, की नर्म विनोद हवा, मर्म आणि धर्म दुखावता कामा नये, इतकी काळजी घेण्याची फार गरज आहे. आणि सकस विनोद हवा, त्याच्यातून काहीतरी तुम्ही मेसेज पण दिला पाहिजे, आला पाहिजे कुठेतरी तो. आणि काही नाही, हसवत राहा, विनोद करत राहा, बस. डोळसपणे बघा, बाकी काय. या पॉडकास्टद्वारे तुम्हाला श्रोत्यांना काही विशेष संदेश द्यावासा वाटतोय? हसत राहा. जीवन मौल्यवान गोष्ट आहे आणि हसणं फार कठीण होत चाललं आहे. त्याच्यामुळे तंदुरुस्त राहायचं आहे तर हसा आणि हसवत राहा. सर, तुम्ही इतके विनोदी लेख लिहिलेले आहात, मला सांगा की
विनोदी लेखामध्ये किंवा काव्यामध्ये शीर्षकाचं काय महत्व वा, असतं? शीर्षकच महत्वाचं राहतं. म्हणजे शीर्षक वाचूनच बहुतेक वाचक वाचत असतील. मी कोंढाळी वैद्यकीय प्रतिनिधी असताना मला टुरिंग राहायचं, तर मी कोंढाळी जायचो. तर कोंढाळीला एकदा मी बसमध्ये बसलो असताना 3 सीटरमध्ये एक आजी, तिचा नातू आणि मी बसलो होतो. आता ती ग्रामीण भाषेमध्ये, वऱ्हाडी भाषेमध्ये आपल्या नातवाशी संवाद करत होती. त्यांच्या संभाषणातून माझ्या असं लक्षात आलं की त्या मुलांनी एक मुलगी बघितलेली आहे, लग्नाचा त्याचा विषय आहे, पण तो डिसिजन घेऊन नाही राहिला की लग्न काय तिच्यासोबतच करायचं की नाही करायचं. शेवटी आजीनी ते एक वाक्य म्हटलं की तुझं मन का म्हणते. हे वाक्य मला खूप आवडलं, तुझं मन का म्हणते. आणि त्या वाक्यावर मी पूर्ण लेख लिहून काढला होता, तुझं मन का म्हणते. एक माझा लेख होता की मी कल्पना केली, ही खरं म्हणजे मी 20 वर्षापूर्वी कल्पना केली की हनीमूनचं पॅकेज आहे, सहलीचं पॅकेज आहे, पर्यटनाचं पॅकेज आहे, सगळ्या गोष्टीचे पॅकेज निघतात. मग या घाटाच्या विधीचं पॅकेज काऊन नाही निघालं पाहिजे. अरे बापरे. ही कल्पना मी केली. मग 4 बेरोजगार मुलं येऊन बसतात, हा. त्यांच्या डोक्यात समोरून एक यात्रा जाते, त्यांच्या डोक्यात कल्पना येते. मग ते म्हणतात की आपण हा व्यवसाय सुरू करावा. चौघं मिळून सुरू करतात. नेमकं गावामध्ये पहिल्या ऑर्डरची वाट बघत बसतात. पहिला ऑर्डर म्हणजे कोणीतरी जाणार. मग त्या सरपंच असतो, ते पाटील असते, त्याची आई जाण्याच्या स्थितीत असते. यांना आनंद, कारण आमचा ऑर्डर पक्का होणार आहे. आणि असं होतं. रात्री ढग गडगडते आणि बुडी कडमडते. झालं, म्हातारी मरते, यांचा ऑर्डर पक्का होतो. तो पाटील म्हणते यांना की ठीक आहे, ऑर्डर तुम्हाला दिला. मग हे अगदी सगळ्या विधीपासून सगळं करतात. ते अगदी 13वीला सुद्धा हे ते म्हणते की आम्हाला असे तसे रेशनचे तांदूळ नाही, चांगला बासमती पाहिजे आम्हाला, आमच्या आजीची सवय होती, आमच्या आईची अशी. मग हे बिचारे आपल्याकडून इकडून तिकडून लोन घेतात, पैसे आणतात आणि ते सगळे सगळं करतात. आणि शेवटी मग बिल घेऊन त्या पाटलाकडे जातात. पाटलाचं वाक्य राहते की अरे म्हणते, म्हातारीनं माझ्यासाठी काहीच ठेवलं नाही म्हणते, तुम्हाला कायचं देऊ म्हणते मी पैसे म्हणते. का इकडे ज्या सेटकडनं यांनी लोन आणलं असते, या पोरांना त्याचा चेहरा दिसत असते. जिथून यांनी सुरुवात केली असते तिथे येऊन बसतात. त्या चहाच्या कपामध्ये आणि बशीमध्ये यांना हे 2 लोक दिसते, एक नकार देणारा आणि एक पैसे मागणारा. आणि इथेच घाटावरच्या धंद्यात घाटा झाला असते. बरोबर. ते शीर्षक झालं माझं, घाटावरच्या धंद्यात घाटा किंवा घाटावरचा घाटा, असं ते शीर्षक होतं. अच्छा. असं अनेक आहे. शीर्षकाचं फार फार महत्व आहे. खरी गोष्ट आहे. आणि तुम्हाला असे अनेक विनोदी लेख करत असतात, तुम्हाला खूप कॉम्प्लिमेंट्स पण मिळत असतील, खूप प्रतिक्रिया मिळत असतील, पण तुम्हाला स्वतःला आत्मिक समाधान या लेखनातून कधी मिळालं? काय आहे, मन्याच्या काड्या हे सदर सुरू झाल्यापासून मला काही ज्येष्ठ नागरिकांचे फोन येतात. आता ज्येष्ठ नागरिक म्हणजे कसं आहे, चहा पाणी आटोपलं की यांच्याजवळ निवांत वेळ राहतात, हे वाचतात. कारण मुलं ऑफिसमध्ये, अनेकांची मुलं बाहेर दोघच जण राहतात किंवा कधी काही घरामध्ये एकटेच राहतात. मग अशावेळी ते लेख वाचून त्यांचे जेव्हा मला फोन येतात, तर त्यांचं तर मला एका जणांनी तर असं म्हटलं की बा मनोज म्हणे, तुझा लेख वाचून आम्ही आज इतकं हसलो की मला आज दिवसभर मी औषध घेतलं नाही, काही गोळी घेतली नाही, तरी मला काही होणार नाही. माझ्यासाठी ही कॉम्प्लिमेंट आहे की काही क्षण का असेना मी त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद फुलवत आहो. याच्यासारखं मला मानधन नाही, ते माझ्यासाठी धनच आहे, तो माझाच मान आहे, असं मी समजतो. वाह! खूपच छान. सर, आमचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं? इथे येऊन तुम्हाला कसं वाटलं? नक्कीच चांगलं आहे. तुमच्या याचं नावच चांगलं आहे, मनातले बोल. कारण की मुलाखत घेताना खरंच मनातूनच बोल आले पाहिजे. म्हणजे विचारणारा पण मनातून विचारणारा पाहिजे, सांगणारा पण मनातून सांगणारा पाहिजे. या दोघांचा ताळमेळ जमते तेव्हाच मनातले बोल हे यशस्वी होतात. खूप चांगलं आहे हे तुमचं पॉडकास्ट जे आहे, प्रक्रिया. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मी देतो. खूप प्रगती हो, याचे भरपूर सबस्क्रायबर तुम्हाला मिळो आणि अनेक लोकांपर्यंत हे पोहोचो आणि अनेक छान छान लोकांच्या मुलाखती तुम्ही घेत राहो तुमच्या सर्व छान टीमसोबत. इतक्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच देतो. खूप खूप छान. थँक्यू. थँक्यू सर. तर रसिक हो, हे होते मनोज वैद्य सर. आज यांनी इथे येऊन आपल्याबरोबर संवाद साधला, अगदी मनापासून संवादाची सुरुवात केली आणि मला वाटतं सर्वांना हा पॉडकास्ट आजचा नक्कीच खूप आवडलेला असेल. शेअर करा सगळ्यांबरोबर आणि कमेंट्स करा. आम्हाला सांगा कमेंट्सद्वारे की तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला. लवकरच भेटू नवीन व्यक्तिमत्वाबरोबर पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. नमस्कार.